प्रभातीचे रंग. लेखक शिवराज काटकर. निवेदन मधुरा पुजारी. सादर करते श्रीनिवास जरंडीकर. नमस्कार श्रोतेहो. नमस्कार श्रोतेहो. आज आपण बोलणार आहोत एका अशा अनोख्या पाहुणीबद्दल जिच्यावर आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. विदर्भातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून तब्बल 900 किलोमीटर प्रवास करून सह्याद्रीच्या चांदोली वनात आलीये एक खास पाहुणी. होय, आपली नवीन सह्याद्रीची राणी वाघीण तारा. ताडोबात चंदा नावानं ओळखली जाणारी ही 3 वर्षाची वाघीण 12 नोव्हेंबरला खडसांगी परिसरातून पकडण्यात आली आणि 14 नोव्हेंबरच्या पहाटे ती चांदोलीत पोहोचली. हा संपूर्ण उपक्रम वन खात्याच्या ऑपरेशन ताराचा भाग. तर ही तारा का आली सह्याद्रीत? श्रोतेहो, एकेकाळी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा परिसर म्हणजे वाघांचं नैसर्गिक घर होतं. पण गेल्या काही वर्षात इथं वाघांची संख्या अक्षरशः शून्य झाली. पश्चिम घाटासारख्या महत्त्वाच्या पट्ट्यात वाघ नसणं हे चिंताजनक होतं. म्हणूनच NTCA म्हणजेच राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण आणि पर्यावरण मंत्रालयानं सह्याद्रीत वाघ परत आणण्याचा मोठा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात तारा आणि तिच्यासोबत अजून एक मादी वाघीण चंदनी येणार आहे आणि त्यानंतर नर वाघांची एंट्री होईल. ताडोबा आणि चांदोली यात फरक मोठा आहे, आव्हानंही मोठी आहेत. ताडोबा इथं सपाट जंगल आहे, कोरडं हवामान आहे, शिकार मुबलक आहे. आणि चांदोलीत सह्याद्रीचा उंचसखल भाग आहे, दाट जंगल आहे, भरपूर पाऊस, धुकं, घनदाट झाडी आहे. श्रोतेहो, हा बदल सहज मान्य करणं माणसालाही अवघड, तर वाघीण कशी लगेच जुळवून घेणार? म्हणूनच तारा सध्या सोनारलीच्या खास एन्क्लोजरमध्ये सॉफ्ट रिलीज प्रक्रियेत आहे. GPS कॉलर लावून तिचा वावर, आरोग्य, शिकार करण्याची सवय सगळं बारकाईनं पाहिलं जातंय. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे शास्त्रज्ञ डॉक्टर K. रमेश स्पष्ट सांगतात की सह्याद्रीत प्रेय बेस म्हणजे भक्ष्याचा टक्का वाढवला आणि मॉनिटरिंग काटेकोर केलं तर ही तारा इथं नक्की रुळेल. या संपूर्ण मोहिमेत अनुभवी पशुवैद्य डॉक्टर R.S. खोब्रागडे यांचं महत्त्वाचं काम आहे. विशेष वाहनात, तापमान नियंत्रणात ताराला इथं सुरक्षितपणे पोहोचवण्यात आलं. दर 3 महिन्यांनी दिल्लीला अहवाल जाणार आहे. ताडोबा पेंच इथून एकूण 8 वाघ सह्याद्रीत येणार आहेत. मुख्य वन्यजीव संरक्षक MS रेड्डी म्हणतात, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचं पुनर्जीवन इथूनच सुरू होतंय. तारा ही पहिली पायरी. श्रोतेहो, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचं भविष्य फक्त वाघ नाही तर पूर्ण परिसंस्था आहे. सह्याद्रीचा परिसर हा कोयना वारणा नद्यांचा महत्त्वाचा जलस्रोत. वाघ आल्यामुळं संपूर्ण जंगल अधिक सुदृढ राहतं, अगदी वनस्पतींपासून शिकार प्राण्यांपर्यंत. पण त्यासाठी 3 गोष्टी खूप आवश्यक आहेत. पहिली म्हणजे कॉरिडॉर मजबूती. सह्याद्री, राधानगरी, गोवा कर्नाटकचा काली व्याघ्र प्रकल्प हे जोडले गेले तर वाघ स्वतः फिरू शकतील. दुसरं म्हणजे शिकारी प्राणी वाढवणे. चितळ, सांबर, गौर यांची संख्या वाढवलीच पाहिजे. आणि तिसरं म्हणजे मानव वन्यजीव संघर्षाचं नियंत्रण. स्थानिकांना योग्य भरपाई आणि तत्काळ पथकांची मदत मिळणं गरजेचं आहे. फील्ड डायरेक्टर तुषार चव्हाण म्हणतात, तारा म्हणजे पुनर्जीवनाची सुरुवात आहे. पुढील काही वर्षात सह्याद्रीत नैसर्गिक प्रजनन दिसलं तर महाराष्ट्राचा हा प्रकल्प पुन्हा एकदा नकाशावर चमकेल. श्रोतेहो, ताडोबाची चंदा आता सह्याद्रीची तारा झालीय. तिचं एक एक पाऊल, एक एक हालचाल तज्ज्ञ पाहतायत. महाराष्ट्र वाट पाहतो आहे. सह्याद्री पुन्हा वाघाच्या गर्जनेनं दुमदुमेल का? होय, जर विज्ञान, वनविभाग आणि स्थानिक लोक हातात हात घालून काम करत राहिले
तर हे नक्कीच होईल. हे जंगल निर्भय करते हो, हे जंगल निर्भय करते, हे जंगल झुंज शिकविते, म्हणून येतला दिवस रोजचा नवा कोवळा ताजा. हे मस्त कलंदर जीवन येथे जीव गुंतला माझा, हे हिरवे हिरवे जंगल येथे जीव गुंतला माझा, हे मस्त कलंदर जीवन येथे जीव गुंतला माझा. हे हिरवे हिरवे जंगल येथे जीव गुंतला माझा, हे मस्त कलंदर जीवन येथे जीव गुंतला माझा. झुंजीच्या वेळी झुंजा, मौजेच्या वेळी मौजा, झुंजीच्या वेळी झुंजा, मौजेच्या वेळी मौजा, एक दिलाने म्हणून येथे निवांत चाले ये जा. हे मस्त कलंदर जीवन येथे जीव गुंतला माझा, हे हिरवे हिरवे जंगल येथे जीव गुंतला माझा, हे मस्त कलंदर जीवन येथे जीव गुंतला माझा. हे हिरवे हिरवे जंगल येथे जीव गुंतला माझा, हे मस्त कलंदर जीवन येथे जीव गुंतला माझा. सत्य, प्रेम, करुणा, सेवा आणि स्वच्छता, गाडगेबाबांच्या पंचसूत्रीची ही दीपमाळ, ज्यावर माणुसकीची वाट उजळते आणि समाज एकमेकाच्या आधारानं पुढं चालतो. श्रोतेहो, आज आपण अशाच माणुसकीची वाट उजळणाऱ्या 2 सुंदर, प्रेरणादायी आणि समाजाला दिशा देणाऱ्या उपक्रमांविषयी ऐकणार आहोत. एक, गरजूंना अन्न देणाऱ्या धान्य बँका, आणि दुसरा म्हणजे गरजू विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षण देणारं फ्युएल स्किल विद्यापीठ. त्यातला पहिला भाग गरजवंतांची संजीवनी ठरलेल्या धान्य बँका. महाराष्ट्रात दुष्काळाचा फटका बसलेल्या भागासाठी धान्य बँक ही संकल्पना हळूहळू रुजत गेली आहे. त्यांचं एकच ध्येय आहे, कोणीही उपाशी झोपू नये. आणि या दिशेनं वाटचाल सुरू झाल्यावर आज परिस्थिती अशी आहे की राज्यभर शेकडो धान्य बँका काम करतायत. वृद्ध लोक, युवक, गृहिणी, शिक्षक, लहान मुलं, सगळ्या स्तरातील लोक हातभार लावतात. कोण आपापल्या क्षमतेनुसार तांदूळ, गहू, डाळी, तेल, भाजीपाला अशा वस्तू दान करतात आणि योग्य नियोजनातून त्या गरजूंपर्यंत पोहोचवल्या जातात. ठाणे आणि नाशिक गटाकडून सुरू झालेली ही हालचाल आज अनेक गावांमध्ये स्थिरावली आहे. मूळच्या नाशिकच्या आणि आता ठाण्याच्या रहिवाशी उज्ज्वला बागवाडे यांनी सुरू केलेल्या छोट्या उपक्रमांचं आता मोठ्या संस्थेत रूपांतर झालंय. फक्त 12 गृहिणींनी सुरू केलेल्या या चळवळीत आता 143 गृहिणी सक्रिय आहेत. त्यांनी 19 सामाजिक संस्थांना दत्तक घेऊन नियमित धान्य पुरवठा सुरू केलाय. दर महिन्याच्या ग्रीन बँकेत जमा होणाऱ्या छोट्या बचतींनी आज या संस्थेची क्षमता 50,000 किलो धान्य पुरवण्या इतकी वाढवली आहे. हे आता केवळ त्याच गटाचं काम राहिलेलं नाही, तर यातून प्रेरणा घेऊन ठिकठिकाणी लोक आपल्या परीनं धान्य बँकेचा उपक्रम राबवू लागली आहेत. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील पुजदा गावात तरुणांनी ग्रामपंचायतीच्या सहकार्यानं सुरू केलेली धान्य बँकही तितकीच प्रभावी आहे. गावातील दात्यांनी एकत्र येऊन जीवनावश्यक वस्तू जमा केल्या आणि व्हॉट्सअप गटातून जवळजवळ 1 लाख रुपये गरजूंना मदत म्हणून दिले. बीड जिल्ह्यातील शिक्षकांनी उभारलेल्या संघर्ष धान्य बँकेनं गेल्या 3 वर्षात सुमारे 700 ते 800 क्विंटल धान्य अनाथालय आणि गरजूंना दिलेत.
300 शिक्षक त्यात सभासद आहेत आणि ही बँक दात्यांच्या उदार मनाला आणि गरजूंना जोडणारा दुवा म्हणून काम करतीये. या सर्व उपक्रमातून एकच संदेश स्पष्ट होतो. अन्न म्हणजे फक्त अन्न नाही, ती मानवी माया आहे. आणि श्रोते हो, आता दुसरी गाथा. ती आहे मोफत शिक्षणाचं मंदिर बनलेल्या फ्युएल स्किल विद्यापीठाची. आजच्या काळात अन्नानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे शिक्षण. आज एका अशा विद्यापीठाची कथा आपण ऐकणार आहोत जे विद्यार्थी शोधतं आणि त्यांना मोफत उच्च शिक्षण देतं. ही संस्था म्हणजे फ्युएल स्किल विद्यापीठ. शुल्क म्हणाल तर 0 रुपये. खर्च पूर्णपणे CSR निधीतून केला जातो. आणि आत्तापर्यंत 400 विद्यार्थ्यांनी इथून पदवी घेतली. या उपक्रमामागं आहेत डॉक्टर केतन देशपांडे. 2007 साली त्यांनी करिअरविषयी माहिती देण्यासाठी एक पुस्तक लिहिलं. ते पुस्तक त्यांनी माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना पाठवलं. त्यातून मिळालेल्या प्रेरणेतून फ्युएलची स्थापना झाली. सुरुवातीला करिअर मार्गदर्शन, कौशल्य विकास अशी सेवा देत असलेली ही संस्था विद्यार्थ्यांच्या गरजा आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्यांच्या अपेक्षा लक्षात घेऊन पुढं पूर्ण उच्च शिक्षणाचं केंद्र बनली. आज फ्युएलकडं MBA, BBA, PGDM असे अभ्यासक्रम आहेत. हे अभ्यासक्रम JICT आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहेत. सध्या 450 विद्यार्थी फ्युएल स्किल युनिव्हर्सिटीमध्ये शिकतायत. त्यात 80 ते 85% मुली आहेत. विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका या योजनेतून कंपन्यांमध्ये प्रशिक्षण मिळावं म्हणून काही कॉर्पोरेट संस्था जोडल्या आहेत. पुढील काळात 1000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. काही संस्था पोटाची भूक भागवतात तर काही भविष्य घडवतात. फ्युएल विद्यापीठ हे दुसऱ्या प्रकारातलं तेजस्वी उदाहरण आहे. अन्न आणि शिक्षण हे समाजाचे 2 आधारस्तंभ असतात. धान्य बँका अन्न देतात आणि फ्युएल विद्यापीठ भविष्य देतं. या दोन्ही ठिकाणी केंद्रस्थानी आहे माणसाची माणसासाठी उभं राहण्याची तयारी. आँखों में भरते हैं सूरज, धूप को वो पीते हैं, है आग जिनके लहू में, आसमां वो छूते हैं, घर के तारे हजारों मुट्ठी में, होके जुगनू से रोशन
श्रोते हो, थंडीचे दिवस सुरू झालेत आणि त्यामुळंच अनेकांना हिमाच्छादित पर्वत खुणावू लागलेत. डिसेंबर अखेरीस पर्यटनाला कुठं जायचं याचा आराखडाही अनेकांचा तयार होत असेल. यात अनेकांचं प्राधान्य असतं ते बर्फातील पर्यटन, रोपवे आणि तशाच प्रकारच्या पर्यटनाला. आपल्याकडं बर्फाच्छादित नसलं तरी दुर्गराज रायगड आहे आणि नाशिकजवळचा सप्तशृंगी गड आहे. धुक्यातून वाट काढत आल्हाद देणारे रोपवे आता आपल्या सवयीचे झालेत. श्रोते हो, जगभरात असे रोपवे फक्त पर्यटनासाठी नव्हे तर माल वाहतुकीसाठी देखील उपयोगात आणले जातात. आज आपण असं एक तंत्रज्ञान ऐकणार आहोत की जे अनपेक्षित वाटेवरून उंच हिमालयात लष्कराच्या पुरवठा साखळीला नवीन जीवन देत आहे. ही गोष्ट आहे लष्कराच्या गजराज कोरनं सुरू केलेल्या हाय अल्टिट्यूड मोनोरेलची, जी हिमालयाच्या कुशीत अरुणाचल प्रदेशातील कामेंग खोऱ्यात जवळजवळ 16,000 फूट उंचीवर धावतीये. असे प्रयोग जगभर केले जातात. त्यांना मोठा इतिहासही आहे. सर्वसाधारणपणे ट्रान्सपोर्ट किंवा लोकल ट्रान्सपोर्टसाठी अनेक रोपवे वापरले जातात. म्हणजे कोलंबियातला मेंडेलिन रोपवे, बोलिव्हियामधला पाज रोपवे. या उदाहरणांनी दाखवून दिलंय की रोपवे आधारित वाहतूक ही केवळ पर्वतीय पर्यटनाचा नाही तर रणनीतिक आणि मालवाहू गरजा पूर्ण करण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. तसाच हा आपल्या लष्कराला गजराज कोरचा नवा आधार प्रकल्प आहे. कामेंग विभाग, अरुणाचल प्रदेश हे भाग खडकाळ, अस्थिर, जिथं हवामान अचानक बदलतं, ऑक्सिजन कमी असतो आणि पारंपरिक वाहतूक खूप कठीण असते. मागील अनेक काळात या अग्रवर्ती चौक्यांपर्यंत वस्तू पोहोचती करणं, पोर्ट्स वापरणं, सामान नेणं हे अवघड होतं. पण आता गजराज कोरनं एक नवा मार्ग मोकळा केलाय. एक देशी मोनोरेल सिस्टीम ज्यातून एका वेळी 300 किलो सामान, गोळे बारूद, खाद्यपदार्थ, इंजिनिअरिंग उपकरणं सहज पाठवता येतात. हा मोनोरेल दिवसा तर धावतोच, पण रात्री, वादळ असताना, पाऊस असताना, बर्फ पडत असताना तो कार्यक्षम राहतो. फक्त पुरवठ्यासाठीच नाही तर हा मोनोरेल बचाव, वाहतूक सुविधेतही बदल घडवू शकतो. काही ठिकाणी हेलिकॉप्टर उतरवता येत नाही, काही ठिकाणी रस्ते धोकादायक असतात. अशा वेळी हे ट्रॉली आधारित वाहन घायाळ सैनिकांना किंवा जिथं मदतीची गरज आहे तिथं मदतीची साधनं पोहोचवायला मदत करू शकतं. गजराज कोरनं हे संपूर्ण यंत्र स्वतः डिझाईन केलंय आणि राबवलंही आहे. यामध्ये स्वदेशी उपकरणं आणि घटक वापरलेत. भारतीय अभियांत्रिकीनं हा आराखडा तयार केला आणि हा मोनोरेल आकांक्षित प्रदेशांमध्ये पुरवठा साखळीला अधिक मजबूत बनवायला कारणीभूत ठरला. एका बाजूनं हे एक मोठं यश आहे, पण आव्हानं अजून आहेत. उंचीवरचं तापमान खूप कमी असू शकतं, हिमवादळं येऊ शकतात आणि धोकादायक उतारसुद्धा असतात. या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी अतिरिक्त सुविधा, देखभाल याची गरज आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर आणखी दुर्गम आणि सीमा भागात यासारख्या सिस्टीमचा विस्तार होईल आणि यामुळं लष्कराच्या पुरवठा संरचनेमध्ये नवीन क्रांतिकारक बदल होतील. भारतीय लष्कराचा हा मोनोरेल प्रकल्प अनोखा आहे, जो 16,000 फुटावरील हिमालयात धावतोय. तो केवळ अभियांत्रिकीचा विजय नाही, तो भारताच्या सामर्थ्याचा, स्वावलंबनाचा आणि सीमा सुरक्षिततेच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. गजराज कोरच्या या युक्तीमुळं आता दुर्गम चौक्यावर पुरवठा अधिक वेगवान, सुरक्षित आणि विश्वसनीय होणार आहे. हे तंत्रज्ञान भविष्यात इतर सीमांमध्ये किंवा कठीण भौगोलिक भागात देखील लागू होऊ शकतं. श्रोते हो, ही गोष्ट सांगते की जिथं वादळ, वारा, बर्फ आणि अपूर्णता आहे तिथं भारतीय बुद्धीनं नवा मार्ग शोधलाय. लष्कराला एक नवीन साखळी दिलीय. हातात हात घालून हृदयात हृदय जोडून ऐक्याचा मंत्र जपून या कार्य कराया लाभो. बलसागर भारत हो, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो.
करी दिव्य पताका घेऊ प्रिय भारत गीते गाऊ विश्वास पराक्रम गाऊ ही माय निज पदाला हो बलसागर भारत हो बलसागर भारत हो विश्वास शोभुनी राहो या उठा करू हो शर्था संपादू दिव्य पुरुषार्थ हे जीवन नातरी व्यर्थ भाग्य सूर्य तळपत राहो बलसागर भारत हो बलसागर भारत हो विश्वास शोभुनी राहो भीमाय थोर होईल वैभवे दिव्य शोभेल सतताच शांती देईल तो सोन्याचा दिन येवो बलसागर भारत हो बलसागर भारत हो विश्वास शोभुनी राहो विश्वास शोभुनी राहो विश्वास शोभुनी राहो. श्रोते हो, आज आपण थोडं लक्ष देऊया. अझरबैजानमधल्या बकू शहरात गेल्या आठवड्यात संयुक्त राष्ट्राच्या COP29 या हवामान परिषदेवर, ही परिषद म्हणजे जगातील जवळजवळ 200 देश हवामान बदलाला तोंड देण्यासाठी पुढची पावलं कोणती असावीत यावर विचार करतात, तिथं ही बैठक होती. या वर्षीची बैठक 11 ते 22 नोव्हेंबर दरम्यान झालेली. वातावरणानंच गंभीर केली होती, कारण जगभर उष्णतेचे रेकॉर्ड मोडले जात आहेत. पावसाचा अंदाज बिघडतोय, दुष्काळ आणि पुराच्या घटना वाढतायत आणि हे सगळं आता जगात कुणालाच दूर राहिलेलं नाही. या परिषदेत सर्वप्रथम गाजलेला मुद्दा म्हणजे हवामान निधी. 2015च्या पॅरिस करारात विकसित देशांनी एक मोठं आश्वासन दिलं होतं की 2020 पासून ते दरवर्षी $100 अब्ज विकसनशील देशांना देतील, कारण हवामान बदलाचा मोठा फटका हे देश सोसतात. पण प्रत्यक्षात हे आश्वासन पूर्ण झालं नाही. 2023 पर्यंत मिळालेला निधी 83 अब्ज इतका आहे आणि आता 2025 नंतरच्या काळासाठी न्यू कलेक्टिव्ह क्वांटिफाईड गोल म्हणजे नवीन हवामान निधीचं लक्ष ठरवायचं होतं. भारत, आफ्रिकन देश, लॅटिन अमेरिका सगळ्यांनी स्पष्ट सांगितलं की आमच्यावर हवामान बदलाचा परिणाम जास्त होतोय, त्यामुळं हा निधी $1 ट्रिलियन हवा. शेवटी विकसित देशांनी $300 अब्ज लक्ष्य मान्य केलं. ही पायरी चांगली असली तरी वास्तविक नुकसान आणि गरज पाहता खूप कमी आहे. प्रदूषण कमी करण्याबाबत या COP29 मध्ये ठोस निर्णय निघाला असं म्हणता येत नाही. फॉसिल इंधनाच्या वापरावर कडक निर्बंध, ग्रीनहाऊस वायू कमी करण्याचा स्पष्ट रोडमॅप यावर सर्वानुमते काही मार्ग निघाला नाही. 2025 नंतर प्रत्येक देशानं स्वतःची एक NDC म्हणजे प्रदूषण कमी करण्याची राष्ट्रीय योजना सादर करायची आहे आणि ती अधिक सक्षम कशी असेल याबाबत ठोस मार्गदर्शन निघालं नाही. छोट्या बेट राष्ट्रांनी आणि युरोपियन देशांनी याबाबत जास्त धडाडी दाखवली, पण चीन आणि भारतासारख्या देशांनी विकासाचा हक्क आणि गरज अधोरेखित केलं. श्रोते हो, 2024 हे वर्ष पृथ्वीवर सर्वात उष्ण ठरलं. ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. हवामानामुळे झालेल्या प्रत्यक्ष नुकसानीसाठी असलेल्या लॉस अँड डॅमेज फंडाचा विषयही तितकाच महत्त्वाचा होता. या फंडात यावर्षी मिळाले फक्त $720 दशलक्ष. पण जगभरात गाव, पिकं, जीव, पाणी, आरोग्य इतक्या मोठ्या संकटांना सामोरं जाण्यासाठी गरज अब्जावधी डॉलरची आहे. अनुकूलनासाठी म्हणजे बदलणाऱ्या हवामानाला जुळवून घेण्यासाठी नवीन जागतिक योजना ठरवण्याची अपेक्षा होती, पण तसं फारसं घडलं नाही. भारताचं धोरण या सगळ्या पार्श्वभूमीवर संतुलित होतं. भारताचं प्रतिव्यक्ती प्रदूषण अजूनही विकसित देशाच्या तुलनेमध्ये कमी आहे. 2070 पर्यंत नेट झिरोचं लक्ष्य भारतानं जाहीर केलंय.
सौर, पवन, हरित हायड्रोजन, इलेक्ट्रिक वाहनं या क्षेत्रात भारत वेगानं काम करतोय. आणि एक गोष्ट भारत वारंवार अधोरेखित करतोय की वचन दिलेला निधी हा तंत्रज्ञान मिळालं तर हवामान कृती आणखीन वेगानं आणि काटेकोरपणानं करणं भारताला सहज शक्य आहे. या दरम्यान काही सकारात्मक गोष्टी पुढे आल्या. कार्बन मार्केटबाबतची आर्टिकल 6 कराराची वाट अधिक स्पष्ट झाली. हवामान निरीक्षण सुधारण्यासाठी काही योजना ठेवण्यात आल्या. आदिवासी आणि महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या चर्चा यावेळी जोरात झाल्या. पण एकूण निर्णायक बदल घडवण्यासाठी अजून खूप मोठी राजकीय इच्छाशक्ती जगानं दाखवायची आहे. अशा वेळी काही गंभीर गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. पृथ्वीच्या फुफ्फुसाबद्दल म्हणजे ॲमेझॉन वनाबद्दल सर्वांना माहीत असेल. जगातलं सर्वात मोठं दाट आणि हिरव्यागार झाडांचं साम्राज्य जे एकटं पृथ्वीवरचा तब्बल 20% जास्त ऑक्सिजन निर्माण करतं आणि हवेतला कार्बन डायऑक्साईड शोषून घेतं. दक्षिण अमेरिकेत पसरलेलं हे जंगल ब्राझील, पेरू, कोलंबिया आणि इतर 6 देशांमध्ये विस्तारलेलं आहे. इथं 40,000 वनस्पती, शेकडो प्रकारचे प्राणी, सरपटणारे सजीव, उभयचर आणि जवळपास 3,000 माशांच्या प्रजाती आढळतात. म्हणजे हे फक्त जंगल नाही तर संपूर्ण जगणं, श्वास घेणारं परिसंस्थान आहे. आणि इथंच वाहते विशाल ॲमेझॉन नदी, तिच्या 1100 पेक्षा जास्त उपनद्यांसह. पण श्रोते हो, हे फुफ्फुस आज गंभीर धोक्यात आहे. जंगलतोड, हवामान बदल, दीर्घकालीन दुष्काळ आणि सतत पेटणाऱ्या आगीमुळं ॲमेझॉनची तब्येत ढासळतीये. सप्टेंबर 24मध्ये 41,000हून अधिक आगींचे हॉटस्पॉट नोंदवले गेले. काही जागा तर इतक्या कोरड्या आहेत की तिथं पुन्हा जंगल उभारण्याची शक्यता कमी झाली आहे. बेकायदा खाणकाम, स्थानिक गुन्हेगारी टोळ्या, धातू आणि दुर्मिळ खनिजांच्या उत्खननामुळं जमिनीचा आणि नद्यांचा नाश अधिक वाढलाय. आणि याच परिणामानं 10,000हून अधिक प्रजाती नामशेष होण्याच्या टोकावर आल्यात. अमेझॉन वाचलं तर पृथ्वीचा श्वास वाचेल. अमेझॉन हरलं तर आपला भविष्यातला श्वासच धोक्यात येतो. आणि शेवटी श्रोते हो, हवामानातला बदल ही फक्त सरकारची किंवा परिषदांची गोष्ट नाही. आपण ऊर्जा वाचवली, पाणी जपलं, कचरा कमी केला, झाडं लावली आणि पर्यावरणपूरक निर्णयांबाबत जागरूक भूमिका घेतली तर आपली लहान पावलंही मोठा फरक घडवू शकतात. हवामान बदलाचा वेग कमी करण्यासाठी नागरिकांची भूमिका कधीच कमी मानता येत नाही.
याबरोबरच आजचा प्रभातीचे रंग हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. प्रभातीचे रंग, लेखक शिवराज काटकर, निवेदन मधुरा पुजारी, सादर करते श्रीनिवास जरंडीकर.